नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ना सोडा वापरता ना तांदळाचं पीठ वापरता खुसखुशीत आणि जालीदार आणि बिना तेलकट होणारी भजी बनवून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि चला आपण सुरुवात करूया आता भजी बनवण्यासाठी. तर एक बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी हे डाळीचं पीठ घेत आहे, चण्याचं पीठ. आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि छान असं स्मूथ असं एक बेटर बनवून घ्यायचं आपल्याला. छान असं हाताने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी घालायचं नाही, आपण अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं बेटर आपण करून घ्यायचं आहे. आणि हाताने छान असं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आणि असं हाताने फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला बेटर ह्या पद्धतीचं करून घ्यायचं आहे. जास्त पातळ देखील नाही आहे, जास्त घट्ट देखील नाही. आणि हे छान आपल्याला 5 ते 6 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपली भजी मस्त जाळीदार होतील आणि तेलकट देखील होणार नाही. तर हे छान आपण 5 मिनटं फेटून घेऊया. तर हे मी 5 मिनटं छान असं बेसन पेटून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, त्याचा रंग देखील बदललेला आहे, थोडंसं लाईट रंग झालेला आहे ह्याचं. तर आपलं हे फेटून झालेलं आहे छान. ह्याच्यामध्ये मी कांदा घालत आहे. तर मी 1 कांदा घेतलेला आहे, ह्या प्रकारे बघा तो चिरून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर घालायची आपण ह्याच्यामध्ये. पाव चमच हळद घालूया आपण. पाव चमच लाल तिखट जास्त घालायचं नाही. लाल तिखट जास्त घातलं तर त्याचा रंग बदलू शकतो. अगदी 2 चिमूटभर आपण हिंग घालायचं त्याच्यामध्ये. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी चिरून, त्या देखील घालायच्या आहेत. आणि आता चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी अर्धा चमच ओवा घेतलेला आहे, तो घ्यायचा आहे हातावरती आणि हातावरती असं त्याला थोडंसं क्रश करायचं आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हे सगळं आपण एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं छान असं पुन्हा फेटून घ्यायचं आपल्याला. हे पिठामध्ये छान असं फेटून घेऊया. तर हे छान मी 2 मिनटं फेटून घेतलेलं आहे. तर आता आपण याची भजी करायला घ्यायची आहेत. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमच गरम तेल घालत आहे. गरम तेल घातल्यामुळे काय होतं, आपले भजी तेलकट होत नाही आणि छान असे खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे गरम तेल नक्की घाला. कढाईमध्ये गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे, मीडियम असं आपण गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे आता भजी तळायला सोडायचे आहेत. थोडं थोडं बॅटर घेऊन आपण ह्याच्यामध्ये भजी सोडूया. पाहू शकता छान असे ते बघा फुलू लागलेले आहेत. असं थोडं थोडं बॅटर घेऊन कढाईमध्ये मावतील तितके आपण भजी त्याच्यामध्ये सोडायचे आणि छान असे ते गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. बघा तुम्ही पाहू शकता छान असे ते, हे बघा फुलून आलेले आहेत. बघा तुम्ही असे फुगलेत ते भजी. बघा आपण पीठ चांगलं फेटलं ना की आपले भजी छान असे फुगतात आणि जालीदार होतात. तर हे छान आपण असे सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर छान असं सोनेरी रंग बघा भज्यांचा झालेला आहे. तर आपण हे काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. तर हे भजी आपण काढून घेऊया. मस्त खुसखुशीत असे भजी आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचे आहेत.
आणि दुसरी पण भजी आपण तळून घ्यायच्यात. तर आपण कढाईमध्ये दुसरी पण बॅच टाकूया. या प्रकारे मी सगळे भजी करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते. तर सगळे भजी आपले तळून तयार झालेले आहेत. आपण हे काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, खूप छान असे आपले भजी तयार झालेले आहेत. तर आता हे सगळे मी काढून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तर पाहू शकता तुम्ही, छान आपले भजी तयार झालेले आहेत. जराही तेलकट नाही. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. बिलकुलही आपले भजी तेलकट झालेले नाही आणि छान असे खुसखुशीत झालेले आहेत. आतमध्ये आखरे जाळीदार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा, आतमध्ये तोडून बघितले तर खूप असे छान आपले भजी तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की अशी भजी घरी करून बघा. खूप छान असे भजी होतात. आणि कसे झाले ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसे बनवले ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.